आज बनवूया पुरी भाजी आणि ही भाजी खूप जास्त टेस्टी लागते, सो नक्की ट्राय करा। सो त्यासाठी आधी मी कांदा आणि टमाटा चॉप करून घेतला। मग मी मिक्सर जारमध्ये लसूण, मिरची आणि अद्रक आणि थोडंसं मी खोबऱ्याचा खीस टाकला, 2 चमचे याची पेस्ट करून घ्या। त्यानंतर एका भांड्यामध्ये तेल टाका, थोडेसे खडे मसाले टाका, जिरा, मग मी हिंग टाकला, थोडासा कांदा ॲड केला। कांदा थोडा भाजल्यावर मी टमॅटो ॲड केलं, त्यानंतर जी आपण पेस्ट बनवली होती ना ती ॲड केली। त्यानंतर मी सॉल्ट ॲड केलं, त्याने कसं नीट भाजलं जातं। मग मी बनवायला घेतली मसाल्याची पेस्ट, त्यात मी धना पावडर टाकली, हळद टाकलं, गरम मसाला, थोडासा घरचा मसाला टाकला, तिखट मसाला, मिरची पावडर आणि थोडंसं चिकन मसाला टाकला, थोडं पाणी टाकून पेस्ट बनवून घेतली आणि ही मी ॲड करणार आहे आपल्या ग्रेव्हीमध्ये। मग त्यात मी ॲड केली आणि चांगल्याला तेल सुटूस्तवर भाजलं। त्यानंतर बॉईल बटाटो आपल्याला ह्यात मॅश करून टाकायचा हातानेच। साधारणतः मी 5 ते 6 बटाटे घेतले असतील। थोडंसं भाजून घ्यायचं, बाजूलाच पाणी गरम करायला ठेवायचं। त्यानंतर मी यात कोथिंबीर ॲड केली। पाणी गरम झालं की या भाजीमध्ये आपल्याला ॲड करून टाकायचं, जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे असेल तेवढं तुम्ही ॲड करू शकता, पण ही भाजी थोडी घट्टसरच छान लागते पुरीसोबत। मग आपली भाजी झाली आहे रेडी। सो आता बनवूया पुरी। इथे मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे, मस्त छोटंसं मी गोळा बनवून घेतला आणि लाटून घेतली पुरी। थोडीशी जाडीच ठेवायची पुरी, तेव्हाच फुगेल चांगली। आणि ही ट्रिक आहे की तेल सोडत राहायचं वरती, म्हणजे पुरी छान अशी फुगते। बघा कशी फुगली आणि एवढं टेस्टी लागतं ना याचं कॉम्बिनेशन। अर्धा तासाच्या आत हे दोन्ही बनून तयार होतं आणि खूप टेस्टी लागतं हे खायला। गुढीपाडव्याच्या दिवशी मी स्पेशल मेनू बनवला आहे। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून। मग मी बनवली प्लेट आणि प्लेटला बघूनच तुमच्या तोंडात पाणी आलं असेल। मस्त कांदा लिंबू घेतला, पापड, पुरी आणि भाजी, प्लेट झाली रेडी। आणि ही दिसायलाच बघा किती टेस्टी वाटते, मला तर कंट्रोलच होत नव्हतं, त्यामुळे मी फटाफट खायला घेतलं। आणि मी फर्स्ट टाइम अशी भाजी बनवली, नाही तर हर टाइम मी पिवळीच भाजी बनवते आणि हे एवढं टेस्टी लागत होतं ना, मला तर असं झालं होतं तर पटापट व्हिडिओ बंद करू आणि मस्त बसून खाऊ। सो तुम्ही नक्की ट्राय करा, हे खूपच छान लागतं। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।